माझ्या वडिलोपार्जित असलेली जमीन वडील हे वाहत होते, वडील पाहत होते आणि त्यावेळेस त्यांनी जुन्या पद्धतीने सर्व प्रकारची शेती करत होते। त्याच्यानंतर आम्ही या शेती क्षेत्रामध्ये उतरल्यानंतर उरलेल्या वेळामध्ये शेतीमध्ये यायचं आणि काहीतरी नवीन करायचं या दृष्टिकोनातून आपण या शेती या क्षेत्रात उतरलो। प्रथमतः सुरुवातीला आम्ही केळी वगैरे हे पीक घेत होतो। त्याच्यानंतर काही वेळेस हळद घेतली आणि ते पण आम्हाला नाही जमलं, त्याच्यामुळे ते पण पीक आम्ही कदाचित सोडूनच दिलेले जवळपास आता। आणि त्याच्यानंतर अद्रक या पिकाकडे यायचा विचार चालला होता। तर अद्रक ही पारंपरिक पद्धतीने 10 वर्षापूर्वी एकदा पीक घेतलं होतं, त्यावेळेस सरी या पद्धतीने घेतलेलं होतं आपण। आणि नंतर लास्ट इयरला म्हणजे गेल्या वर्षी आम्ही छत्तीसगड इथे एक प्रोग्राम अटेंड केला होता। ती सिस्टीम पाहिल्यानंतर असा विचार आला आपल्या मनामध्ये की आपण सुद्धा शेती थोडी वेगळ्या पद्धतीने किंवा बेड सिस्टीम करून पाहावी। बेड सिस्टीमनी करताना विचार 100% झाला। रेजर वगैरे मागून घेतल्या, सगळ्या गोष्टी तिकडनं मागून घेतल्या। त्यानंतर उन्हाळ्यामध्ये माझे मित्र वसंत गंगेवार त्यांनी एक पाटील बायोटेक नावाचा एक प्रोग्राम ऐकलेला होता। त्यांनी मला तिथे परभणी येथे घेऊन गेल्यानंतर त्यांनी तिथे अद्रक आणि हळद या पिकावरचा प्रोग्राम अटेंड केल्यानंतर बेड सिस्टीमवर अद्रक हळद ही फायदेशीर आहे अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला तिथे कळाल्या। आणि आपण तेव्हाच निश्चय केला की पाटील बायोटेक तंत्रज्ञानावर अद्रक किंवा हळद हे पीक घ्यायचं। त्यापैकी आपण अद्रक हे पीक निवडल्यानंतर आम्ही सुरुवातीला बेणे मागून घेतले। बेणे मागून मार्चमध्येच बेणे स्टोरेज करून ठेवले होते। मग सुरुवातीला उन्हाळ्यात बेणे आणल्यानंतर 1 ते 1.5 एकर अद्रकची लागवड करायची असे ठरवल्यानंतर पाटील बायोटेक प्रमाणेच करायचे हे एक निश्चयच केलेला होता। त्यानंतर मग नांगरटी करून घेतली, त्या शेताची खतं वगैरे टाकून घेतले, शेणखत। मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे खताचे डोसेस म्हणजे की जे खत अगोदर पारंपरिक पद्धतीने आपण सुरुवातीला पेरायचं आणि नंतर खत टाकायचे, पण या पाटील बायोटेक या पद्धतीमध्ये खत सुरुवातीला द्यायचे आणि त्याच्यानंतर पेरणी करायची हे असं त्यांनी सांगितलेलं होतं। त्या पद्धतीनुसार आपण वावरामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट आणि पोटॅश हे 2 खतं सुरुवातीला शिंपून घेतली। नंतर त्यांचे रिलीजर, कॅलनेट आणि ह्युमाल हे तिन्ही पण शिंपून घेतले। त्यानंतर बेड तयार केले। बेड तयार करून बेडवर ठिबक सिंचन आथरून घेतलं इनलाईन। नंतर मग लागवड केली। जवळपास 5 बाय 5 या पद्धतीने लॅटरल टू लॅटरल अंतर असलेले बेड मारले। त्याच्यानंतर एक बेड व्यवस्थित भिजल्यानंतर वर लागवड करून घेतली। तर साधारणतः 1 फुटाच्या आसपास जवळपास 9 इंच ते 10 इंचावर एक खोंब 30 ग्रामचा या पद्धतीने आपण त्याला लागवड केली अद्रक या पिकाची। तर त्यावेळेस त्याच्या अगोदर त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना ट्रीटमेंट करून घेतली, सीड ट्रीटमेंट, ह्युमाल आणि बुरशीनाशक 1-2 यांची ट्रीटमेंट करून बेणे आपण पेरून घेतले। उगवण झाल्यानंतर व्यवस्थित उगवण वाटली। त्यानंतर मग खताचे डोसेस त्यांनी सांगितल्याप्रमाणे देत राहिलो। वारंवार ड्रिंचिंग करणे, प्रत्येक महिन्याला कॅलनेट, ह्युमाल आणि रिलीजर याची प्रति एकरी 1-1 लिटर 1-1 किलो या प्रमाणात ड्रिंचिंग करत राहिलो। त्यांच्याच एम्प्लॉयरनी सांगितले त्या पद्धतीने आपण फवारण्या वगैरे करत राहिलो। तर आतापर्यंत प्लॉट हा व्यवस्थित होता। आपल्या प्लॉटमध्ये कुठेच डॅमेज वगैरे किंवा मूळकूज असा काही प्रॉब्लेम आलेला नाही। यापूर्वी 10 वर्षापूर्वी आपण ज्यावेळेस केलेलं होतं त्यावेळेस अक्षरशः पूर्ण प्लॉट माझा जिरून गेलेला होता, त्याच्यात 5 पैशाचं उत्पादन मिळालेलं नव्हतं। पण यावेळेस असं उत्पादन चांगलं मिळेल असे अपेक्षा आहे। साधारणतः पहिलं वर्ष असल्यामुळे 150 क्विंटल उत्पादन निघावी अशी आमची अपेक्षा आहे। पाटील बायोटेक या तंत्रज्ञानामध्ये जे काही डोसेस किंवा जे काही खतांचे प्रमाण वगैरे सांगितलेले होते त्या पद्धतीने कसं 1 एकरची किट असताना आम्ही 1.5 एकरला वापरली। ही 1.5 एकरला वापरली असताना खर्च जास्त होतं या दृष्टिकोनातून वापरली, दुसरा कुठलाही नव्हता। परंतु आता शेवटी असं लक्षात आलं की ती 1 एकरची 1च एकरला वापरायला पाहिजे होती। आपल्याला जे लॉसेस झालेले आहेत, जे उत्पादनातून मिळणारी घट वाटायली ती कमी झाली, 1 वर्ष आपलं वाया गेलेलं आहे त्याच्यातून। तर त्यांनी सांगितल्याप्रमाणेच करावं, कारण या मालाची शायनिंग, याची क्वालिटी आपण बाजारभावामध्ये किंवा मार्केटला जर हा माल नेला तर निश्चितच दुसऱ्यापेक्षा साधारणतः 200-400 रुपये प्रति क्विंटल आपल्याला भाव जास्त मिळतोच, हे माझा अनुभव आहे। आणि त्यांच्या ड्रिंचिंगसुद्धा टोटली त्यांनी सुरुवातीला 8 ड्रिंचिंग करावे असं सांगितलं होतं, परंतु आम्ही त्या 8 न करता 4च ड्रिंचिंग केलेले आहेत। आणि 4चा लॉस हा 100% झालेला आहे, याच्यात काही प्रश्नच नाही आहे। कारण कसं मालाची शायनिंग क्वालिटी परत याच्यापेक्षा जास्त झाली असते आणि उत्पादनसुद्धा निश्चितच वाढलं असतं, एवढं नक्कीच आहे। आणि माझा अंदाजे खर्च जर बोलला तर 5,000 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बेणं मी 15 क्विंटल बेणं आणलेलं होतं। 15 क्विंटलमधली 13 क्विंटल बेणं आम्ही या 1.5 एकर क्षेत्रामध्ये टाकलेलं आहे। तर 13 क्विंटल बेणं आणि परत ड्रीप सिस्टीम
आणि पाटील बायोटेक तंत्रज्ञान, पाटील बायोटेकचे 6,790 रुपये हे या किटची किंमत होती. आणि त्याच्यानंतर प्रत्येक ड्रिंचिंग ही जवळपास 900 रुपयाला या प्रमाणात आपल्याला देण्यात आली. ते पण आम्ही अपुरी टाकलेली आहे, अर्धवटच टाकलेली आहे. जर पूर्ण टाकली असती तर निश्चितच समजा आता मला अपेक्षित 150 क्विंटल आहे, 150च्या ऐवजी 200 झाला असतं, म्हणजे 50 क्विंटलचा 100%च फायदा झाला असता. पण ती चूक मी केलेली आहे. आता पुढच्या वर्षी रिपेअर करायचा प्रयत्न करील. विकासजी नरवाडे जे आहेत पाटील बायोटेकचे तंत्रज्ञान सांगणारे, शेतकऱ्यांना समजावून सांगणारे, तर यांनी बऱ्याच गोष्टी बाहेर फिरून सांगितलेल्या आहेत. आपल्याला शेतकऱ्यांना तिथपर्यंत जाऊ शकत नाही आपण बाहेर देशात जाणं, किंवा टोटली समजा स्टडी करणं त्या गोष्टीची, जसे की ॲनालिसिस करणे, बाकी सगळे त्याचे मॉलिक्युलर्स पाहणे आणि त्याचा pH पाहणे, या सगळ्या गोष्टी आपण करू शकत नाही. पण त्यांनी त्या केलेल्या आहेत आणि त्यांच्या सांगण्यानुसार जर केलं तर निश्चितच फायदा होईल, एवढं नक्कीच आहे. माझे मित्र डॉक्टर हे गेल्या वर्षीपासून अद्रकच्या मागे लागलेले होते. त्यांना मी सांगितलं पाटील बायोटेक तंत्रज्ञान घ्या. आमचे बी त्यांनी प्लॉट कापसाचा आणि हळदीचा पाहिलेला होता, त्यामुळे त्यांचं बी मन वळालं गेलं आणि त्यांनी या 1 एकरची किट घेऊन 1.5 एकरला वापरलेली आहे आणि त्यांना आता व्यवस्थित वाटते. त्यामुळे ते आता भविष्यात तरी पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानानुसार शेती करतील याची मला पूर्ण गॅरंटी आहे. आणि मागील मी 2 वर्षापासून करतो ते मला तर त्याचे चांगले अनुभव आहेत. वडिलोपार्जित शेती व्यवसाय असल्यामुळे मी माझं शिक्षण MA मराठीपर्यंत झालेलं आहे, फर्स्ट इयर. मी तिकडे शिक्षण सोडून इकडे शेतीमध्ये वळलेलो आहो. वडिलाची शेती असल्याकारणाने ती करत होते. मग त्यामध्ये नवीन नवीन तंत्रज्ञान वापरून आम्ही पहिले केळी, कापूस, हळद पारंपरिक पद्धतीने घेत होतो. मागील 2-3 वर्षापासून पाटील बायोटेकचा कार्यक्रम DD सह्याद्रीवर पाहत होतो. ते जळगावच्या शेतकऱ्यांच्या मुलाखती कापसाबद्दल बऱ्याच ऐकण्यामध्ये होत्या. मात्र आमच्या इकडे काही जाडजोड होत नव्हता कार्यक्रमाचा. असेच एक वेळेस कापूस कार्यक्रम होता परभणीला, तिथे जाऊन मी त्यांचा कार्यक्रम ऐकला आणि त्यानुसार मी 2 एकर कापूसाची बुकिंग केली. त्या कापसामध्ये मला त्यांचे रिझल्ट चांगले वाटले. त्यामुळे मी मागील 2 वर्षापासून कापूस 2 एकर आणि हळद 1 एकर 2 एकरचं तंत्रज्ञान घेऊन, मागील वर्षी बी मी हळदीला तंत्रज्ञान घेतलं होतं, पण मला त्यांचे चांगले रिझल्ट वाटायलेत. यावर्षी मी पूर्णपणे तंत्रज्ञान करण्याची तयारी ठेवलेली आहे आणि त्यांच्या तंत्रज्ञानानुसार मला चांगले रिझल्ट मिळतात. त्यामुळे तंत्रज्ञान हा फायद्याचे वाटतं. मागील वर्षी कापूस घेतला होता, त्याचे बी चांगले यील्ड वाटले आणि त्या कापसाच्या पिकावर नंतर मी केळी घेत असतो पीक, कारण बेवड चांगला असतो म्हणून. त्या कापसाच्या बेवडाचा आणि त्या राहिलेल्या खताचा बॅकलॉग मिळाल्यामुळे केळी व्यवस्थित यायला लागली आणि कापूस बी माझ्या अपेक्षेप्रमाणे होत आहे. त्यामुळे मी यावर्षीसुद्धा 2 एकर कापूस घेतलेला आहे. त्याच्यामधून आता पुढच्या वर्षी त्याच्यात केळी लावणार आहे. त्यामुळे मला केळीला अर्धी डोस कमी लागायलेत आणि केळीवर शायनिंग ते चांगले आहे आणि कापूस तर व्यवस्थित होतच आहे. गेल्या वर्षीपासून हळदीचं तंत्रज्ञान वापरतो आहे पाटील बायोटेकचं. गेल्या वर्षी बी ज्याचे रिझल्ट चांगले वाटले, कारण मी शेंगाची हळद टाकली होती. त्याच्यामध्ये आपल्याला रिझल्ट अपेक्षेपेक्षा चांगले आलेले आहेत. माझी जमीन तितकी काही विशेष नसल्या कारणानं शेणखत फिनखताचा आपल्याला पुरवठा नसतो. त्यामुळे आपण पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानानुसार ह्युमाल कॅलनेट रिलीजर दिले आणि ते अपटेकचा फॉर्म्युला वाढल्यामुळे आणि त्यांनी तंत्रज्ञान व्यवस्थित दिल्यामुळे नरवाडे साहेबांनी तिथून काय सांगतात ते ऐकणे आणि आमची चर्चा करून आम्ही त्याच्यानुसार वापरतो. पहिली पारंपरिक पद्धतीने टाकत होतो, यावर्षी बेड सिस्टमनं टाकलेली आहे आणि त्याच्यामधून मला 30-35 क्विंटल एकरी ॲव्हरेज येईल अशी अपेक्षा आहे. ही हळद मी यावर्षी इतक्या चिभाडीचा ढेला आहे माझा. याच्यामध्ये साध्या 10 पायल्या साळ होत नव्हती, त्या वावरामध्ये मी यांच्या तंत्रज्ञानानुसार हळद टाकलेली आहे. त्यामुळे मला या हळदीची लांबी, जाडी आणि चांगली वाढली. विशेष करून यावर्षी इतका पावसाळा जास्त झाला असता तरी बी या बेडवर या हळदीने एवढा मोठा असा भारी गच्च असा हे दिलेला आहे. एका खोंबावर एवढी हळद वाढलेली आहे. त्यामुळे मला या पाटील बायोटेक तंत्रज्ञानावर पूर्ण विश्वास बसलेला आहे आणि मी हे तंत्रज्ञान वापरण्यासाठी माझ्या दोस्तांना आणि सर्वांना मी याची हे करणार आहे. मी जवळपास 5 वर्षापासून ही शेती करतो. माझ्याकडं इथून पाठीमागं मी ऊस, कापूस इत्यादी पिकं घेत होतो. पण हे पिकं घेत असताना मला पाटील बायोटेक या कंपनीच्या उत्पादनाविषयी माहिती मिळाली आणि मी पाचोड इथं पाटील बायोटेकच्या कापूस पिकाविषयीचं 1 दिवसीय फेरीचं आयोजन केलं होतं. त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहिल्यानंतर मी सुद्धा पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरायचं ठरवलं
आणि मग मी 1.5 एकर क्षेत्रावर अद्रक या पिकाचं नियोजन केलं आणि 4 एकर कपाशीसाठी सुद्धा हे पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरलं आहे. अद्रक या पिकासाठी पाटील बायोटेकचं हिमॉल, कॅलनेट, रिलीजर इत्यादी उत्पादनं वापरले. त्याचप्रमाणे दर महिन्याला या कॅलनेट, रिलीजर, हिमॉल याच्या ड्रेचिंग केल्या आणि त्यामुळं ह्या उत्पादनात भरघोस वाढ झाली. या 1.5 एकर क्षेत्रावर आता अद्रकची लागवड केलेली आहे. तर याचे जवळपास कंद जर काढला तर याचं वजन 2 किलोपर्यंत होतं आहे. एकरी जवळपास 20,000 कंद आहेत. साधारण 1 किलो जरी सरासरीमध्ये वजन या कंदाचं पकडलं आपण तरी जवळपास एकरी 200 क्विंटल अद्रक आपल्याला वजन मिळेल अशी शक्यता वाटते. आणि साधारण भाव 4,000 रुपये जरी पकडला तरी जवळपास 10 ते 12 लाख रुपये या 1.5 एकर क्षेत्रातून आपल्याला मिळतील. साधारण या 1.5 एकर क्षेत्रासाठी जवळपास 1.5 लाख रुपये खर्च आला आहे आणि खर्च वजा जाता जवळपास 10 ते 10.5 लाख रुपये उत्पादन मिळेल अशी अपेक्षा आहे. पुढील वर्षासाठी मी अद्रक या पिकासाठी जवळपास 4 एकर क्षेत्रासाठी निवड केली आहे आणि त्याचं नियोजन आतापासून सुरू केले आहे. तर आता पुढील वर्षासाठी बियाणं घरचं असल्यामुळं जास्तीचा खर्च येणार नाही आणि त्यामुळं मी आता जवळपास पुढील वर्षी 4 एकर क्षेत्रावर अद्रकचं पीक पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञान वापरून घेणार आहे. पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरल्यामुळं जवळपास माझ्या शेतामध्ये भरपूर उत्पादन आल्यामुळं बराचसा फायदा मला झाला आणि मला असं वाटतं की माझ्या शेतकरी बंधूंनी हे पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरून आपला स्वतःचा आर्थिक फायदा करून घ्यावा